का राज्य सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी ड्युटीचा मुद्रण कर्मचारी संघटनेच्या ड्युटीचा होश शासको होश शासको होश में आके बात करो होश में आके बात करो बात तो तुमको करनी होगी बात तो तुमको करनी होगी न्याय तो तुमको देना होगा न्याय तो तुमको देना होगा मुद्रण पदाचा कृतज्ञ आढावा नवीन सेवा प्रवेश नवीन सेवा प्रवेश दुसरा आणि चौथा शनिवारची सुट्टी दुसरा आणि चौथा शनिवारची सुट्टी विशेष वाढीव मुद्रण भत्ता रिक्त पदे मुद्रण रिक्त पदे होश शासको होश में आके बात तो तुमको करनी होगी बात तो तुमको करनी होगी न्याय तो तुमको देना होगा न्याय तो तुमको देना होगा। साहेब, आज आपण सर्व एकवटलेले आहात, ते काय विषय आहे, काय सांगाल? जवळजवळ 150 वर्ष परंपरा जुनी असलेले हे शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोडला स्थित आहे। अशाच प्रकारची आणखी 7 मुद्रणालय या महाराष्ट्रामध्ये उद्योग विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात। या ठिकाणच्या कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी 20 तारखेपासून रोज सकाळी 2 तास धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉईज फेडरेशन या फेडरेशनच्या वतीनं 8ही प्रेसमधल्या ज्या मान्यताप्राप्त संघटना आहेत त्या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत। मुख्यतः 2017 पासून या 8ही मुद्रणालयामध्ये पदांचा आढावा झालेला नाही आणि त्यामुळे अनेक पदं रिक्त आहेत। त्याचबरोबर आमच्या नवीन सेवा प्रवेश नियम जे तयार व्हायचे आहेत त्याची मंजुरी मिळायला सुद्धा खूप विलंब झालेला आहे। जवळजवळ 20-22 वर्षाचा विलंब झालेला आहे। तो आढावा होत नसल्यामुळे आणि आमची आर येत नसल्यामुळे रिक्त पदांची संख्या खूप वाढलेली आहे। जवळजवळ 40% पदं रिक्त आहेत आणि कार्यरत कर्मचारी आहे तो तांत्रिक कर्मचारी आहे, त्याला मशीनवर काम करावं लागतं आणि त्याला मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागतो। आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, 24 तास प्रेस चालू असतो आणि अशा वेळेला कामगारांना काम करणं हे खूप जिकिरीचं झालेलं आहे। आम्ही अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत, शासनाला दिलेली आहेत, संचालक महोदयांना दिलेली आहेत, अनेक बैठका झालेल्या आहेत, परंतु आमच्या प्रश्नांची दाद लागत नाहीत। त्याचबरोबर आम्हाला चुनाभट्टीला एक नवीन मुद्रण कामगार नगर दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी कुठल्याही सोयी सुविधा कामगारांना आमच्या मिळालेल्या नाहीत। त्याचबरोबर चौथा आणि दुसरा शनिवार आम्हाला सुट्टी मिळावी अशी एक रास्त मागणी आहे, जेणेकरून शासनाची सुद्धा काटकसर होईल, कामाचे ताससुद्धा तेवढेच राहतील। परंतु याही मागणीकडे दुर्लक्ष होतं आहे आणि 1984 पासून आम्हाला मुद्रण भत्ता मिळतो, तो फक्त 63 रुपये दरमहा मिळतो। आम्ही अनेक वर्ष मागणी केली, परंतु या मुद्रण भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होत नाही। या ठिकाणची पर्यवेक्षीय पदं जी आहेत ती कुठेही कधी भरली जात नाहीत, त्याला आरची एक अट घातलेली आहे आणि आजच्या घडीला आमचा सहाय्यक पर्यवेक्षक जो आहे तो पर्यवेक्षकाचं काम बघतो। कुठलाही एक पैशाचा मोबदला न घेता ही मंडळी रिटायर झालेली आहेत किंवा रिटायर होत आहेत, जबाबदारीचं काम मात्र त्यांना करावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये ही रिक्त पदं भरा, आढावा आणा आणि आमचे नवीन सेवा प्रवेश नियम द्या, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे आमचं आंदोलन आहे। आज या धरणे आंदोलनाचा शेवटचा दिवस होता। या राज्याच्या सन्माननीय उद्योग मंत्र्यांनी आम्हाला 3 वाजता आता अर्ध्या तासाने चर्चेला बोलवलेलं आहे। ती चर्चा मागची चर्चा सुद्धा सकारात्मक झाली, पण चर्चा झाली, ठोस निर्णय आमच्या हाती पडलेले नाहीत। जर आजच्याही चर्चेतून काही आम्हाला प्राप्त झालं नाही तर उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय प्रेसेस फेडरेशनने घेतलेला आहे। परंतु या राज्याच्या उद्योग मंत्र्यांच्या एकूण आजवरची कारकीर्द पाहिली तर निश्चितपणे हे प्रश्न ते मार्गी लावतील असा एक दृढ विश्वास फेडरेशनला, संघटनेला आणि कामगारांच्या मनामध्ये आहे। त्यांनी पॉझिटिव्हली ते घ्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याला पर्याय नाही असं फेडरेशनच्या वतीनं या ठिकाणी जे काही एक शासकीय वसाहत म्हणून अंधेरी या ठिकाणी अस्तित्वात होती, परंतु 2013 मध्ये BOT तत्वावर त्या ठिकाणी उद्योग भवन उभारणार अशा पद्धतीचे आश्वासन देऊन शासकीय वसाहत जी आहे हिचं परिपूर्णतः 2013 पासून चुनाभट्टी या ठिकाणी स्थलांतरित होऊन तेव्हापासून तर आजपर्यंत तिथला प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही आहे। विशेषतः जे काही त्या वसाहतीला मिळणाऱ्या सुखसुविधा आहेत त्याही मिळालेल्या नाहीत। राज्य उत्पादन
विभागाचे असलेले जे काही भंगार आहे त्यामुळे रोगराई पसरून बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी रोगराई होते आणि डेंग्यूसारख्या आजारांना सामोरे जावं लागतं. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ही पाण्याची समस्या. आजही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी 2-2, 3-3 दिवस जो काही पाणी पुरवठा होत नाही. यामध्ये जे काही विकासकाकडून जे काही सुविधा द्यायच्या होत्या ते दिले गेले नाहीत. त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे BOT तत्वावर विकासकाने ॲग्रीमेंटच्या माध्यमातून केलेलं होतं की मुद्रण जी चुनाभट्टीतील वसाहत पूर्णतः प्रोजेक्ट होत नाही, चावी देत नाही, तोपर्यंत शासकीय कर्मचारी असलेला माझा जो कर्मचारी वर्ग आहे यांना तिथं घर भाडेपोटी रक्कम ठरवलेली होती. परंतु अद्याप 2018 नंतर जे काही ठराविक जी रक्कम आहे ही कामगारांना मिळालेली नाही आहे. ती रक्कम त्वरित मिळावी ही संघटनेची आग्रहाची भूमिका आहे. आणि जी काही भरती 2025ला झालेली होती त्या भरतीला जे स्थगिती मिळालेली आहे ती भरतीची स्थगिती ही त्वरित उठवावी, जेणेकरून अर्थसंकल्पीय निवडणुकीची कामं व राजभवनातील जी कामं, मंत्रालयातील महत्त्वाची कामं ही कामं वेळेत इकडच्या कर्मचाऱ्यांना त्यावेळेस देता येईल. आज एकेका विभागामध्ये 5-5, 7-7, 8-8च कर्मचारी आहेत आणि 12-12 तास काम केलं जातं. यावेळ हीच आग्रहाची भूमिका आहे. जी भरती प्रक्रिया ही स्थगिती त्वरित महोदयाने उठवावं आणि आम्हाला विश्वास आहे कारण की उद्योगमंत्री महोदय हे नेहमी सकारात्मक आहेत. त्यांचे आदेश दिले जातात तरीही आमचे संचालक महोदय त्यामध्ये लक्ष दिलं जात नाही. म्हणून ही सकारात्मक बैठक होईल ही एक आम्हाला आशा आहे आणि इथे थांबतो. जय हिंद, जय आता माननीय उद्योगमंत्री अशोक सामंत बरोबर बैठक आहे. बैठक सकारात्मक होईल अशी संघटना आणि पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना आशा आहे. प्रेसेस फेडरेशनच्या या आंदोलनामध्ये निश्चित 8ही मुद्रणालय, मग 8ही मुद्रणालयामध्ये कोल्हापूर आहे, वाई आहे, नागपूरच्या 2 प्रेसेस आहेत, छत्रपती संभाजीनगरचे मुद्रणालय आहे, मुंबईमधले मुद्रणालय, सगळे कर्मचारी हे आमचा अद्यापपर्यंत कुठल्याही प्रश्नांवरती ठोस निर्णय झालेला नाही. त्याची असंतोषाची बाब घेऊन या आंदोलनामध्ये उतरत आहे. तर निश्चित या 3 वाजता जी बैठक आहे त्याच्यावर सकारात्मक आणि ठोस निर्णय आम्हाला भेटेल अशी आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना आणि प्रेसेस फेडरेशनला अपेक्षा आहे.